नमस्कार, आपण आहोत जानापूर या गावी. हे जे गाव आहे ते निडेबन जिल्हा परिषद गटांतर्गत येतं आणि आपण या गावातील नागरिकांचा जो कौल आहे तो आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत जर पाहिलं गेलं तर हे जे गाव आहे ते राजकीय दृष्ट्या एकदम महत्वाचं मानलं जातं आणि या ठिकाणचे जे लोक आहेत ते अतिशय जागृत अशी लोक आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काही मतदार आहेत आपल्यासोबत. नमस्कार काका, काय चाललंय? सर काय नाही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. हा चालू आहे. काय वाटतं एकंदरीत काय वातावरण आहे? वातावरण आता काय काँग्रेस बी राष्ट्रवादी पण असं चर्चा चालू आहे. काही पक्का माहिती. तरी आता तुम्ही ज्यावेळेस मतदान करता काय बघून मतदान करता? आता माणूस बघूनच करावं ते काम. कोण आहे वाटते कामाचा माणूस? आता कोण आहे तर तेवढं आपल्याला काही माहिती नाही. तरी जोर कोणाचा वाटतो? आता राष्ट्रवादी किंवा काँग्रेस म्हणतात एवढंच आहे. दुसरं काही आपला पक्का माहिती नाही. म्हणजे दुहेरी लढत होणार आहे. हा. या ठिकाणी अजून काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार आजोबा, काय चाललंय? काय काय म्हणते वातावरण निवडणुकीचं? आता वातावरण आणि काय सध्या काय नाही आणि दोंडाच्या बाद मग कळते सगळं. बरं, काय वाटतं एकंदरीत आतापर्यंत किती उमेदवार तुमच्या भेटीगाठीला आले? सगळे दोन सगळ्याचे काय आश्वासनं देत आहेत? आश्वासनं काय देत आहेत? काय नाही. बरं, मतदान करते वेळेस काय बघून मतदान करता? आता मतदान करायचं ना म्हणून त्याला काय होते काय नाही. म्हणजे व्यक्ती बघता, पक्ष बघता का काय बघता? हा कोणता तर बघू आता कोणता पक्ष होते का नाही. तरी गावामध्ये त्यावेळेची काय होते का नाही आणि कोणता पक्ष आम्हाला पोचट देत नाही, कोणत्या परानेच येतील नाही काय नाही. गावामध्ये चर्चा तर सुरू असेल ना? चर्चा चालू होते. कोणी त्याला करा म्हणते, कोणी ह्याला करा म्हणते. 10 जणांचे 10 तेवढं. तुम्ही काय ठरवले? आम्ही आणि काय ठरले ना. काय चाललंय आजोबा? काय नाही निवांत. निवांत. काय म्हणते वातावरण? बरं, चांगलं आहे वातावरण, व्यवस्थितशीर आहे वातावरण. काय कुणाकडे कौल जाईल वाटते? मला हाताकडे जाते वाटलं यावेळेस. कारण काय? काँग्रेसच चांगलं आहे सरकार. हे बीजेपीने काय करलेलं सगळं रानमाळ करून टाकलेले. काही नाही, काँग्रेस हाताशी पर्याय नाही. या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय चालेल बोला. वातावरण काय साहेब, आम्ही रोज उठून कामाला काय इथं गावात काय समस्या? गावात काय समस्या काही नाही. गावात काहीच नाही. आता अनेक उमेदवार येत आहेत, भेटीगाठी घेत आहेत. काय वाटते कोण निवडून येईल वाटतं? आता कोण येते काय कळाले साहेब. तरी तुम्ही काय बघून मतदान करता? आम्ही काय उमेदवार बघून पक्ष बघूनच करावं. कुठला पक्ष? काय पक्ष काय पक्षी कोणचा बघाव का नाही आणि काही हे नाही. पक्ष बघून मतदान करणार. तुमचं काय ठरलंय? आता आमची म्हणलं की राष्ट्रवादी का काँग्रेस दोन्ही पैकी कोणतं फिक्स आहे. तरी आता तुम्हाला वाटत असेल ना दोन्ही पैकी म्हणजे एकालाच मतदान करणार? एकालाच. मग आता काँग्रेस जास्त इथं गावात जास्त आहे. काँग्रेस जास्त. बरं, तुमच्याकडे काय म्हणते वातावरण? वातावरण काय बरं मनी ज्यानं मनी वाटलं की तरी येणार. आता आजकाल कसं आहे, सरकार फिरकार सगळे पैसे देऊनच निवडून येणार आहे. बीजेपी वाल्यानं म्हणते पैसे द्या, ठरलेलंच आहे. बीजेपी वाल्यानं म्हणते पैसे फुल द्या, त्यांच्या पोते पैसे द्या, निवडून या. आता गावातले लोक तर म्हणतात की काँग्रेस निवडून येणार आहे. काय वाटते? आता तसं होणारच की, कारण पळवापळी करतात. हे चोर आहे त्याला पळून नेत्यात, करोडो रुपये देतात त्यांना. माझ्याकडे या नाही तर तुम्हाला ईडी लावतो त्यांना वापस. आता प्रत्येक लोक म्हणजे भिवल्यात, मोठमोठे नेते लोक पळल्यात उठून ना. मग ते झालं आता उलट हेच होणार. गावात काय चर्चा आहे एकंदरीत की आपण याला मतदान केलं पाहिजे, त्याला मतदान केलं? आता तेच मतदान होणार नाही. ह्यांना ते सगळ्याला माहिती होऊन गेले हे काही चोर आहेत आणि उठून पळवल्यात, धमकीन वळवल्यात. मग आता मतदान काँग्रेसला वळणार. काँग्रेसला वळणार. तुमचं काय म्हणणं? काँग्रेस वळते साहेब. कारण काय? कारण काय न करता मागे पडले त्याला पुढे घ्या म्हणल्यात. दुसरं काय पळापळी आहे, पळापळी आहे. कसल्या माणसाला पैसे दिल्यात, धमकी दिल्यात. ते बेफाम फाम तर तोंडा घालून चावून खाल्ल्यात. बरं, आता इथं स्थानिक लेवलच्या निवडणुका आहेत. स्थानिक लेवलला काय बघून मतदान करतात? स्थानिक लेवलला म्हणजे आता ते पक्षाचं मन राहिले नाही बघा. कसं पैशाचं मन आहे, लोकांची नाराजी काय आहे मेन म्हणजे पळापळीच. धमकी देणं, जे पक्षीकडे जाणं, 15 20 वर्ष त्याला राजकारण केले, खंड्यावर घेऊन नेटले, ते माणूस देखील पळून चाललाय. मग जनता त्यांच्या मागे जायची का? बरोबर आहे का नाही? जनता त्यांच्या मागे जायची का?
पोळापोळी घडल्या. मग जनतेने काय ठरवलं? जनतेनं आता ठरलंय आता ते उलट होणार, लोकसभेला जर झालं का तसं होणार. या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. नमस्कार आजोबा, काय चाललंय? काय नाही आमचं काय चालतं. बरं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत आणि उमेदवार गावामध्ये भेटीगाठी घ्यायच्या. काय वाटतं एकंदरीत गावामध्ये काय चर्चा सुरू आहे की कोणाला निवडून देणार आहात? आम्हाला आमच्या हातात एकट्याच्या काय तरी तुम्हाला काय वाटतं, कुठला उमेदवार सरस वाटतो? राष्ट्रीय काँग्रेस येईल असं वाटतं. राष्ट्रवादी काँग्रेस. कारण काय? आता वरही सत्ता त्याचीच आहे, काहीतरी कामं होतात एकमेकाला वरिष्ठ सत्ता असल्यामुळे कामं होतील असं वाटतं. असं वाटतं. बरं, निवडणुका होऊ घातलेल्या आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या. गावात काय चर्चा सुरू आहे? हा कोणी काय म्हणते, कोणी काय म्हणते, घड्याळ म्हणतात. गावचा कौल घड्याळीकडे आहे का? तुमचा तुमचा कौल कुणाकडे आहे? आता बहुत चार गावाचे काय नाही बघत. तुम्हाला काय वाटतं आजोबा? तेच वाटतंय, दुसरं काय वाटणार आहे. घड्याळात वाटते का? हा तुम्हाला? घड्याळच वाटते. दुसरं काय, जवळ माणसं असली की त्या माणसाकडे करतात. हा म्हणजे कसं, जवळ माणसं असले त्या माणसाला बघते माणूस. वरचं राजकारण घेऊन आम्हाला काय करायचं, पण म्हणजे आपल्या स्थानिक लेवलचा हा. व्यक्ती बघूनच मतदान करणार. मतदान करणं असं. हा काय काय म्हणते वातावरण? त्याचं आहे आता दुसरं काय. कोण आहे जवळ जवळ सरस? कोण आहे? काय वाटतंय? घड्याळ फिड्याळ आता हेच आपलेच माणसं आहे सगळे. घड्याळ येईल वाटते का? काय म्हणणं आहे तुमचं? 100% घड्याळची. 100% घड्याळ. 100% घड्याळ. आजभर आमचं त्याच्यावरच पडलेलं आहे, अजून बी शानदार आम्ही नाही. कारण काय? कारण काय, जे नेते चांगले जरी बस खा म्हणून प्रश्न म्हटला, अजून का पाहिजे हो? नेत्यालाच बघायचं आता, वरच्या नेत्याला बघून मतदान करणार. वाटच नाही. सगळं नेतच वादित नाही काय, पहिल्यापासून आम्ही आहे त्याचा काही सवाल नाही. आता दिसायचं आम्ही लोकांचं सांगू शकतो. बरं, गावात काय समस्या आहेत? गावात भेट चर्चा चालू आहे. गावात बी हेच काय चर्चा. चालू आहे बरं, समस्या काय काय झालं पाहिजे असं वाटते गावामध्ये? गावामध्ये? काय झालं आता, प्रत्येकाचा म्हणजे विषय कसे असते. चांगलंच आहे कुठे बी. चांगलंच आहे. हा अजून काय पाहिजे हो? या ठिकाणी आणखी काही मतदार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. एकंदरीत काय आता गावामध्ये चर्चा सुरू आहे, कुठला जो उमेदवार आहे तो सरस ठरते? आता तेवढं काही माहिती नाही मला अजून. बरं, काय बघून मतदान करता तुम्ही? माणूस बघून मतदान करतो आम्ही. कुठला व्यक्ती? आता जे उमेदवार थांबलेले आहेत निवडणुकीला, त्याच्यापैकी कुठल्या व्यक्तीला मतदान करणार? आता आमच्या मनावर आहे मतदान करायचं. आता सांगू कसं मतदान करणार आम्ही तरी तुम्हाला? बी वाटतं ना की बाबा कोण काम करेल काय नाही असं. आता कोण काम करत, आलेले माणसं कामच करायचे सगळे. हा म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या पाठीमागे असणार आहात का काय? जे सत्तेमध्ये आहे त्याच्याच पाठीमागे असणार आहात. हा, जे काम करतील, आम्हाला आश्वासन देतील, खरंच खरं काम करून दाखवतील, त्यांनाच आम्ही मतदान करणार. काय वाटते तुम्हाला? काय वाटतं? मला पण तसंच वाटते त्यांच्यासारखं. म्हणजे जे सत्तेमध्ये आहेत त्यांच्या पाठीमागे हो. असलं पाहिजे. हो, त्यांच्याच पाठीमागे असलं पाहिजे. बरं, गावामध्ये काय समस्या आहेत? मला माहिती नाही, मी आता चालले नवीन नवीन काय गावामध्ये काय समस्या आहे? गावामध्ये आम्ही काय राहत नाही, पण तेवढं काही माहिती नाही आम्हाला. बरं, काय काय बघून मतदान करता तुम्ही? मतदान चांगले माणसं बघून करणार, काम करतात ते, त्यांना मतदान करणार. चर्चा चालू आहेत गावामध्ये. चर्चा काय सांगा, आता ज्याला चांगला योग्य वाटेल माणूस ते माणसाला मतदान करतील ना. बरं, काम कोण करेल वाटतं तुम्हाला? आता आमच्या तर मताने आता आम्ही सांगू, बनसोडे साहेब म्हणजे बनसोडे साहेबांच्या हातातच होतं तालुक्यातून. सोमू साहेब बरेचसे आहेत, ज्याची ओळख जास्त त्यांनीच करतील ना मतदान. बी असं बी आहे. योग्य आम्ही आता रणजित पडलाच म्हणून सांगत नाही आणि त्यांनाच म्हणून सांगत नाही कोणाला बी. असं योग्य आम्हाला माणूस चांगला वाटेल त्या माणसाला मतदान करू आम्ही. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. 7 तारखेला मतदान होणार आहे. काय ठरवलंय गावानं? आता आजपासून प्रचार चालू आहे सर, कळलं आता. तरी पण कुठेतरी गावामध्ये चर्चा होत असतात की आपण यांच्या पाठीशी थांबलं पाहिजे, त्याच्या पाठीशी थांबलं पाहिजे, अशा काय चर्चा रोज चालू असतात? आणखी काही चर्चा नाही सर. आता
इथून होतील आता चर्चा. आता प्रचार चालू आहे, आता इथून सगळं ऐकून सांगा चर्चा होईल. आता बरं तुम्ही काय बघून मतदान करता? जे माणूस कामं ते केलं तर त्यांनाच आम्ही निवडून देत आहोत. म्हणजे जो व्यक्ती काम केलेला आहे त्यालाच निवडून देणार आहे. मला सांगा काका, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत, अनेक उमेदवार भेटीगाठी घेत आहेत.